नमस्कार, NDM महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत. मी धैर्य शिंदे. पाहूयात बातमी. माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे महाराष्ट्र कॉटन जिनिंग कापूस खरेदी केंद्राचे व नवीन मशिनरी युनिटचे उद्घाटन माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजलगाव मतदारसंघातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मोहनदादा जगताप, माजी नगराध्यक्ष सहालभैया चाऊस, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे, उपसभापती श्रीहरी मोरे नाना, गावचे सरपंच लतीफभाई मोमीन, डॉक्टर वसीम मनसबदार, एकनाथ मस्के यांच्यासह अनेक मान्यवर, शेतकरी बांधव, उद्योजक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र कॉटन जिनिंगचे मालक जुबेर शेख मोमीन यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार केला. जिनिंगच्या उद्घाटन प्रसंगी आमदार प्रकाश सोळंके यांनी शेतकरी बांधवांसाठी सरकार व जिनिंग यांनी योग्य भाव देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यावर्षी आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट ओढावले असून कापूस खरेदी करताना शेतकऱ्याचा तोटा होऊ नये यावर भर दिला. शेतकऱ्याचे हित जोपासणे हेच आमचे ध्येय आहे असे ते म्हणाले. या जिनिंग व नवीन मशिनरी युनिटमुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला योग्य दर मिळेल, स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होतील व ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र कॉटन जिनिंगचे मालक जुबेर शेख मोमीन यांच्या वतीने आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचं आभार व्यक्त केला. पाहूयात NDM महाराष्ट्र न्यूजचा खास ग्राउंड रिपोर्ट. कॉटन जिनिंग यांची क्षमता विस्तार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मोहनरावजी जगताप, सहालभैया चाऊस, जयदत्त अण्णा नरोडे, श्री हरिनाना मोरे, हरिभाऊ सवणे, व्यासपीठावरील सर्व मार्केट कमिटीचे सन्माननीय संचालक, पात्रूडचे सरपंच लतीफभाई, माजी उपसभापती डॉक्टर वसीमजी मनसबदार, संतोषराव यादव, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व शेतकरी बंधूंनो, तरुण मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जवळजवळ दृष्टीनं या महाराष्ट्र कॉटन जिनिंगची क्षमता वाढलेली आहे. त्या क्षमता वाढीचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. जुबेरभाई मोमीन आणि त्यांचे सर्व बंधू हे गेले 7-8 वर्षापासून या व्यवसायात आहे आणि या व्यवसायाची प्रगती आज आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. या जिनिंगच्या माध्यमातून जेव्हा हंगाम सुरू होतो तेव्हा जवळजवळ 300 मजुरांना या ठिकाणी काम मिळतं, रोजगार मिळतो आणि म्हणून त्यांचं मी हे युनिट पात्रूड सारख्या ग्रामीण भागामध्ये सुरू केल्याबद्दल विशेष असं अभिनंदन करतो आणि इथं जमलेल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की CCIची नोंदणी ही प्रत्येक शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. ऑनलाईन नोंदणी चालू आहे.
प्रत्येकाने जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी आपली ऑनलाईन पद्धतीनं CCIच्या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी. आज केंद्र शासनानं जवळजवळ 8,100 असा हमीभाव जाहीर केलेला आहे. परंतु कापसाचा उत्पादन खर्च लक्षात घेतल्यानंतर आणि असं हे नैसर्गिक संकट लक्षात घेतल्यानंतर हा हमीभाव हा न परवडणार आहे. तरी सुद्धा आपल्या पुढे काही दुसरा पर्याय नाही. त्यामुळं जुबेरभाईंनी सुद्धा जास्तीत जास्त भाव या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय नमस्कार, हिंद. ND महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत. मी धैर्यशील ढेगे. आपण पाहतो पाटोडी या ठिकाणी नुकतंच या ठिकाणी आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या हस्ते आज या महाराष्ट्र कॉटन जिनिंगचं या ठिकाणी उद्घाटन झाले. माझ्यासोबत माजी सरपंच एकनाथ मस्के सर. काही भावना आपल्यापाशी होती तुम्ही सरपंच पदावर असताना की गावामध्ये लघु उद्योग उभारला जावा, त्याची एक स्वप्नपूर्ती आज होती का असं आपणास काय वाटते? मला अतिशय आनंद आहे की पात्रोडसारख्या गावामध्ये उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये आले पाहिजेत. बाहेरगावच्या शेतकऱ्यांना इथं मदत झाली पाहिजे. जिनिंगसारखं मोठा व्यवसाय सुरू करावा असं जुबेरभाई, त्यांचे बंधू सगीरभाई या सगळ्यांनी मन मोकळेपणानं गावकऱ्यांच्या पुढं अनेक वेळेला जमिनीच्या संदर्भात मत व्यक्त केलं. तेव्हापासून जमीन घेण्यापासून तर आजचा हा मोठा प्रोजेक्ट किमान 50 कोटीपर्यंत याचं मूल्यांकन असू शकतं आहे. आणि ह्याचा एक आनंद होतो की पातळीसारख्या गावामध्ये राहणारे लोक 50-50 कोटीचं एक युनिट चालवू शकतात. अतिशय उत्तमपणानं ते इथं लोकांना मदत करतात. किमान 300 वर्कर त्यांच्याकडे काम करतात. हे परिसरातल्या लोकांना एक आनंद देणारीच बाब आहे. बरं, हा विषय लघुद्योगाचा आपण जी स्वप्नपूर्ती करण्यासाठी आपण सरपंच पदावर असताना हे बरेचसे काही स्वप्न बघितले, पण काही प्रश्न स्वप्न या ठिकाणी साकार होतात, काही स्वप्न साकार होत नाही. दुर्दैवाची गोष्ट की गेल्या महिन्याभरात म्हणजे सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रापर्यंत विशेष करून बीड जिल्ह्यामध्ये अतिशय मुसळधार पाऊस झाला. आणि आपण या ठिकाणी धरणाच्या शेजारी आहोत आणि म्हणून अति ओव्हरफ्लो झाल्यामुळं जायकवाडी धरण असेल, सिंदपाना नदीवर जे माजगाव धरण असेल, यांचा जो विसर्ग आहे मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि 42 गावांना त्या ठिकाणी फटका बसलेला आहे. आमदार महोदय यांनी खरं तर गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी मतदारसंघाची जनता त्यांना डोक्यावर होती. तर आपण त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे सहकारी म्हणून की आमदार साहेबानं या लोकांना मदत देण्यासाठी काही प्रयत्न केलेत का? निश्चित 100% दादा सध्या सत्तेतले आमदार आहेत. त्यामुळे अजितदादा पवार असतील, एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्याकडे आमदार साहेबांचा पाठपुरावा सुरू आहे. माजलगाव मतदारसंघातले जे अतिवृष्टीमुळे फटका बसणारे गावं आहेत त्या गावातल्या लोकांना जी काही तात्काळ मदत करण्याची आवश्यकता आहे त्याबाबत कलेक्टर साहेब असतील किंवा इतर जे CO यांना सततच्या सूचना देण्याचं काम प्रशासनाला चालू आहे. हरकत नाही साहेब, की विरोधकांचं मत असं आहे की ज्या प्रकाशदादा सोळंके यांना या मतदारसंघातील जनतेने 25 वर्ष डोक्यावर घेतलं, पण प्रकाशदादा सोळंके यांनी फक्त प्रशासनाकडे आणि शासनाकडे बोट करून चालणार नाही. तो वैयक्तिक पद्धतीनं ज्यात की आता सांगतो तुम्हाला, शेतकऱ्याचे शेत वाहून गेले, शेतकऱ्याचे घर वाहून गेले, शेतकऱ्याचे कोटे वाहून गेले आणि शेतकऱ्याचे ज्या डोळ्यात पाणी म्हणजे शेतकऱ्याच्या घरात पाणी, शेतकऱ्याच्या शेतात पाणी, शेतकऱ्याच्या कोट्यात पाणी आणि सांगायला दुःख होते की शेतकऱ्याच्या डोळ्यातही पाणी आहे, परंतु शेतकऱ्यांच्या घशाला कोरड पडली कारण पुराचं पाण्यासाठी पिऊ शकत नाही. आणि म्हणून माजलगाव मतदारसंघातील जे बाधित गाव आहेत त्या गावातील शेतकऱ्याला शुद्ध पाणी, त्यांच्या जनावराला चारा आणि शेतकऱ्याला अन्नधान्य आपल्या मतदारसंघातील आमदार साहेबांना पाठवा अशी लोकांची भावना आहे. आपलं काम होते नाही, या बाबतीमध्ये दादाच बोलू शकते, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना सतत वाटतं की ह्या लोकांना नाही. आपण कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे कानावर घातली का? आम्ही पण दादाची ही निश्चित गोष्ट कानावर घालू आणि दादांना पण मदत चालू आहे आणि करतील. पण मला आशा आहे की दादा पण या मतदारसंघातले जे पीडित लोक आहेत त्यांना आधीची मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे. नाही हा मी जवळचा प्रश्न विचारला कारण तुम्ही जिव्हाळ्याचे आणि जवळचे कार्यकर्ते असल्यामुळे की तुम्ही जर कानावर घातलं तर आता दादाकडे तेवढी भूमिका आहे दादांची, परंतु की फार असे कार्यक्रम असतात दादा म्हणजे व्यस्त असतात, काही गोष्टी त्यांच्या नजरावर चुकून जातात, तर तशा राहिल्या साऱ्या गोष्टी आपण करणार का? दादा व्यस्त असतात का नसतात? काल रात्री पाऊस चालू होता,
1:30 वाजता दादाने मला फोन केला बरं. की तुमच्या सर्कलमध्ये काय पोझिशन आहे पहा. आपलं नाव? शेख महबूब आरसीबी उद्योग मित्र. बरं. पुढे? रात्री 1:30 वाजता सगळ्या लोकांना मेसेज टाकला की तुम्हाला काही गरज पडेल तर आम्ही जी द्यायला तयार आहे. हे काय झालं, हे दादाच्या सांगण्यावरून झालं. दादा स्वतः दिसत तुमचे दादाचे कार्यकर्ते आहेत. दादा फोनवर सांगतात ना, प्रत्येक कार्यकर्त्याला आदेश देतात. काल मी 2 एकर मका दिली शेतकऱ्यांना. 22 कट्टे पोते नाही बाजरीचे दिले. हे निपूरमध्ये येऊन विचारू शकतात. आमच्या निपूरच्या व्हॉट्सअप ग्रुपला पाहू शकतात. फक्त हे दादाच्या आदेशामुळे दिलेत ना. नाही कसं आहे की आळसेवाडी झालं, मर्डर झालं, रिटेल झाली. दादाचे प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते आहेत आणि जर माझ्यासारख्या सामान्य माणसाला रात्री 1:30 वाजता दादा फोन करून सांगतात का, तर इतर कार्यकर्त्यांना केलं नाही कशावरून. धन्यवाद. या ठिकाणी माझ्यासोबत आहेत सरपंच एकनाथ मस्के आणि शेख महबूब साहेब. दादांचे ते खंड समर्थक आहेत आणि असं सगळं नसेल तर तुमचं आणि यांनी महाराष्ट्राच्या वतीने अधिकारी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. आणि पुढे असताना जास्तीत जास्त तुम्ही कशी मदत करा हे अपेक्षा करतो. 100% आणि महाराष्ट्र न्यूज आणि दादाच्या सुद्धा आणखीन प्रत्यक्षात कानावर